विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 7वीच्या वर्गाच्या या तासिकेमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आय वेलकम ऑल ऑफ यू इन दिस क्लास where we talked about different topics and also have been talking about the same. मित्रांनो, सुरुवातीच्या तासिकेपासून अनेक विषयावरती आपण चर्चा करतोय, ती विचाराचं मंथन करतोय आणि व्याकरणाचा काही त्रोटक भाग तर काही डिटेल भाग घेऊन आपण थोडं पुस्तकाकडे वळणार आहोत, आपल्या टेक्स्टबुककडे वळणार आहोत आणि म्हणूनच आजचा विषय हा आपला कोर्सबुकच्या संदर्भात असणार आहे। तेव्हा या निमित्तानं मी आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। अपेक्षा अशी करतोय की आपल्या सर्वांच्याकडे हे पुस्तकं आहेत, माय इंग्लिश बुक 7, माय इंग्लिश बुक 7, स्टँडर्ड 7 हे आपल्या इंग्रजीच्या पुस्तकाचं नाव। पुस्तकाच्या संदर्भामध्ये इथं लिहिलं आहे इंट्रोडक्शन टू द बुक, पुस्तकाचा परिचय। त्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्याची कव्हरिंग पेजेस आणि त्याचे आउटर आणि इन्नर कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर, त्याची बिल्डिंग, त्याची रचना याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय। तुम्हाला या चित्राकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की वरवर पाहता काही विंडोज दिसत आहेत, काही खिडक्या दिसत आहेत, कुठली तरी एक बिल्डिंग दिसत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची माणसं, विद्यार्थी, काही प्रौढ, काही तरुण, काही मुलं इथं दिसत आहेत तुम्हाला। पाठीमागणं तेच चित्र कंटिन्यू आहे, मी असं पकडलं तर ते अधिक बरं होईल। मला वाटतं आपण याच्याकडे बिल्डिंग म्हणून जरी पाहत असला किंवा ही खिडकी डोअर असं म्हणून पाहत असला तरी याचा इतका वरवरचा अर्थ इथं अजिबात नाही। खूप मोठा सिंबॉलिक किंवा प्रतिकात्मक असा याचा अर्थ आहे। हे चित्र कव्हरिंग पेज जे आहे इतकं वरवर दिसत असलं तर ते वरवर नाही आहे। पुस्तक बनवणाऱ्या कमिटीनंच खूप मोठा याचा विचार केलेला आहे आणि त्याच्यावरनं एक सिंबॉलिक असं हे चित्र का आपल्या कव्हरिंग पेजला टाकलं आहे। जेव्हा तुम्ही याला इमारत असं म्हणत असाल, पहा इथं प्रवेशद्वार आहे स्टँडर्ड 7 आणि इथनं पायऱ्या आहेत, स्टँडर्डचा वर्ग आहे 7वीचा। इथं एक आहे विंडोज, त्याच्यानंतर इथून पायऱ्या तिकडं वर जायला, पुन्हा इथून पायऱ्या तिकडं वर जायला। मित्रांनो, आपण आता उच्च प्राथमिकमध्ये आहोत। माध्यमिकच्या स्वरूपात आहोत। 1ली ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी अशा पद्धतीची आपली वर्गाची व्यवस्था आहे। 7वीचा वर्ग हा माध्यमिक शिक्षण घेण्यासाठीचा खूप मोठा महत्त्वाचा वर्ग आहे, किंबहुना हे त्याचं प्रवेशद्वार आहे असं मी म्हणालो। इट्स अन एंट्री टू द हायर एज्युकेशन इफ आय से दॅट अँड देन आय मे नॉट बी गो रॉंग। याचं कारण असं
की कदाचित 5वी आणि 6वी मध्ये आपल्या काही संकल्पना इंग्रजी विषयाच्या पूर्ण झालेल्या नसतील, तरी सुद्धा आपण या ठिकाणी 7वीच्या वर्गामध्ये आपण या ठिकाणी आता पूर्ण करून घेणार आहोत. त्याचबरोबर पुस्तक तयार करणाऱ्यांनी ह्याही गोष्टीचा विचार केलेला आहे की तुमच्यामधले सर्व गुण, सर्व बेसिक कौशल्य विकसित करायचे आहेत. आणि हे विकसित करत असताना तुम्हाला केवळ पुस्तकाचा विद्यार्थी न बनवता, पुस्तकातील विद्यार्थी न बनवता, फक्त परीक्षार्थी विद्यार्थी न बनवता तुम्हाला एक सर्वांग विकसित असा विद्यार्थी बनवायचा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी पुस्तकीय ज्ञानाच्या सोबत तुमचे सर्व बेसिक स्किल विकसित करणे, जसं की लिसनिंगचं स्किल आहे, रीडिंग आहे, रायटिंग आहे, स्पीकिंग आहे, हे कौशल्य विकसित करून तुम्हाला माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पात्र करायचा त्याच्या मागला उद्देश आहे. मित्रांनो, आपल्या लक्षात येतं, इथं पहा, याचा दुसरा सिंबॉलिक मिनिंग असा होतो की these are the steps to the success, and if I say that this is the prime step of the success, then I may not go wrong. म्हणजे तुम्हाला उच्च शिक्षणाची आणि त्याही वरच्या शिक्षणाची ही पायरी आहे, पहिली पायरी असं मी म्हणालो तर ते माझं विधान चुकीचं होणार नाही. वेगवेगळ्या शिडी तुम्हाला आयुष्यभरामध्ये पूर्ण करायच्यात यशाच्या. The learning itself is a ladder. All the classes are ladders and steps where you have to cross each and every step or the ladder step by step. प्रत्येक पायरी तुम्हाला वरचीवर पादाक्रांत करायची आहे, पूर्ण करायची आहे, ती यशस्वीपणे पूर्ण करायची आहे. या सगळ्या स्टेपमध्ये 7वीचा वर्ग खूप महत्त्वाचा आहे. कारण आता आपला प्राथमिक शिक्षणामध्ये आपण राहिलेलं नाही, आपलं पाऊल हे आता माध्यमिक शिक्षणाकडे चाललंय. तेव्हा आपण सर्वार्थानं संपूर्ण विद्यार्थी झालं पाहिजे, हा त्याच्या मागाला उद्देश आहे. बघा, इथं काही बॉयज आणि गर्ल्स दाखवलेले आहे. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स द इक्वॅलिटी इन द जेंडर. All the boys and the girls of this nation must take the education. They have the right for the primary education, whereas the secondary education, equal opportunities should be made available for them, and they should avail all these opportunities of the education in their lives. कुठल्याही पद्धतीचा लिंगभेद न करता, मुलगा मुलगी असा भेदभाव न करता शिक्षणाची दारं सर्वांच्यासाठी खुली राहिली पाहिजेत. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे तो त्यांना घेता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी अनेक मुलं आणि मुली, बॉयज आणि गर्ल्स हे शिक्षणाची गंगा घेण्यासाठी इथं आहे. द डोर्स आर ओपन फॉर ऑल. We do not differ, we do not discriminate on the basis of gender for the education. शिक्षणासाठी आपण कुठला लिंगभेद करत नाही आहे. पुढचा मुद्दा मित्रांनो, आपल्याला या चित्रावरून असं पाहायला मिळतो की द विंडोज आर ओपन. व्हॉट डज इट मीन?
It means that English language is the window of the world through which all of you can peek through the window and see the world with the open eyes. Unlimited knowledge is there. Too much things to do. इंग्रजी हा विषय जगाला पाहण्यासाठीची एक मोठी खिडकी आहे आणि ती खिडकी सर्वांच्यासाठी खुली आहे. विषय राहतो विद्यार्थी मित्रांनो आपला की आपण नक्कीच या खिडकीचा किती उपयोग करणार आहोत. कारण इंग्रजी सारखा विषय घेऊन इंग्रजी सारख्या विषयामध्ये उच्च गुण प्राप्त करून आपण जगाची खिडकी आपल्यासाठी खुली करणार आहोत काय. आणि नक्की जर तसं करणार असाल तर आपलं भविष्य उज्ज्वल आहे. याच्यासाठी इथं विंडोज आहेत आणि हे केवळ चित्रापुरतं मर्यादित नाही. हे तुमच्या माझ्यासाठी सिंबॉलिक आहे, प्रतीकात्मक आहे की तुम्हाला आम्हाला हे करायचं आहे. All the boys and girls of this nation should open by themselves the windows of knowledge with the help of learning English. No one can deny the importance of English. इंग्रजी भाषेचं कोणीही महत्त्व नाकारू शकत नाही. अनन्य असं साधारण इंग्रजी विषयाला आहे कारण त्याच्यामुळं तुम्हाला जगाकडे पाहण्याची दृष्टी मिळणार आहे. जग पाहता येणार आहे तुम्हाला. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे चित्र आहे. आपल्या लक्षात येत असेल पहा. वी कॅन सी अन ओल्ड मॅन, अ चाइल्ड, a woman, children are here, an old man, a man like scientist, the birds are here, the queen, a parrot is also here. इंग्रजी विषय आत्मसात करून केवळ तुम्हाला ज्ञान घ्यायचं नाही तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला बदलायचा आहे आणि स्वतःचं व्यक्तिमत्व साकार करायचं आहे. हिअर वी कॅन सी अ चाइल्ड, अ बेबी लुकिंग टुवर्ड्स द पॅरट. हिअर इज अ पॅरट. हे किती सिंबॉलिक आहे पहा. द बॉय इज व्हेरी हॅपी, लाफिंग, लुकिंग टुवर्ड्स द पॅरट. त्या पोपटाकडे पाहून खूप खुश आहे. जेव्हा ज्ञानाची विंडो, ज्ञानाची खिडकी तुमच्यासाठी उघडी होईल किंवा तुम्ही ती प्रयत्नानं उघडाल तेव्हा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी जग तुमची वाट पाहत आहे. तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. इट्स अ सिम्बल ऑफ मेरीमेंट, हॅपीनेस अँड प्लेजर. ओपन एज्युकेशनचा सुद्धा बोध याच्यातून होतो. इट इज द स्टेटमेंट बाय द एज्युकेशनलिस्ट दॅट नथिंग इज टॉट बट एव्हरीथिंग इज लर्न्ड. अनेक शिक्षण तज्ञांचं असं म्हणणं आहे की जगात काही शिकवलं जात नाही, मात्र प्रत्येक गोष्ट शिकली जाते. काय होतं याचा अर्थ? याचा अर्थ असा होतो की कुणाला शिकवल्यानं माणूस शिकत नाही, त्याला शिकण्याची जिद्द असायला हवी. नथिंग इज टॉट बट एव्हरीथिंग इज लर्न्ड. ज्या ज्या गोष्टी माणूस शिकतोय त्या शिकणाऱ्या वरती अवलंबून आहेत. तो किती तळमळीनं, किती प्रामाणिकपणे, जिद्दीनं शिकतोय. आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनो तुम्हाला हेच करायचं आहे.
तुम्हाला हे पुस्तक वर्षभरामध्ये पुरेल इतकं आहे. तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेली हर गोष्ट लक्ष देऊन ऐकायची आहे. जोपर्यंत तुमची इन्व्हॉल्वमेंट, तुमचा समावेश या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये असणार नाही, तोपर्यंत ही शिक्षण प्रणाली ही वन वे प्रणाली होईल. पुस्तक बनवणाऱ्या कमिटीनं आणखीन याही गोष्टीचा विचार केलेला आहे की द एज्युकेशन शुड बी ऍक्टिव्हिटी बेस्ड. तुम्ही तर पाहू शकता, here is a flower, a child doing something with the help of a watch. There is a watch in his hand. The children are here. The boy is thinking for something. ह्या सगळ्या काय आहेत? थिंकिंग असेल, डुईंग असेल, ॲक्टिंग असेल, वर्किंग असेल, लर्निंग असेल, काय? दीज आर द ॲक्टिव्हिटीज. पुस्तक फ्रेम करण्याचा उद्देश असा आहे, याच्यामध्ये धडे टाकण्याचा कमिटीचा उद्देश असा आहे की द स्टुडंट्स ऑफ द 7th क्लास मस्ट बी एबल टू थिंक ऑफ देमसेल्व्स. माझे 7वीचे विद्यार्थी हे त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे, त्यांनी स्वतः थिंकिंग केली पाहिजे. कोण म्हणतंय म्हणून स्वीकारणे नाही. मला काय वाटतंय, व्हॉट डू आय थिंक अबाउट डॅश डॅश, एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल मला काय वाटतंय, आणि ते माझं वाटणं, ती माझी सेल्फ थिंकिंग आहे. आणि ती सेल्फ थिंकिंग 7वीच्या वर्गामध्ये मला क्रिएट करायच्या वर्षभरात, आणि तेही या पुस्तकाच्या मदतीनं, तुमच्या सहकार्यानं. अपेक्षा अशी आहे की तुम्ही नक्कीच याला प्रतिसाद द्याल. सेल्फ थिंकिंग बघा, भले थिंकिंग कोणती असू देत, परंतु विद्यार्थी, द स्टुडंट शुड नॉट बी द पॅसिव्ह लिसनर्स, बट दे शुड बी द ॲक्टिव्ह लर्नर्स. कोणीतरी सांगतो म्हणून स्वीकारणं आणि आपण ते प्रत्यक्ष पाहणं, याच्यात खूप मोठा फरक आहे. डू अँड लर्न, ॲक्ट अँड लर्न, करा आणि शिका, ही प्रणाली याच्यामध्ये आपण पाहू शकतो. बरोबर मित्रांनो, अशा रीतीनं या पुस्तकाच्या बाह्य रूपाच्याकडे आपण पाहिलंय. पुस्तक खूप मोठं आहे, वाचायला खूप छान आहे, हाताळायला खूप छान आहे. पूर्वीची पुस्तकं लहान होती, आता हे मोठी साईज आहे. इट इज फुल ऑफ पिक्चर्स. उद्याच्या तासिकेमध्ये आपण याचे आंतररंग पाहणार आहोत. हे बाह्य रंग आहेत सगळे. तर अशा रीतीनं ही गोष्ट आपणाला समजली असावी अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. इथं लिहिलं आहे, शिक्षा का अधिकार, सर्व शिक्षा अभियान, सब पडे सब बडे. याचा अर्थ आपल्याला नक्कीच कळत असेल. सर्वांनी शिकलं पाहिजे, सर्वच मोठी झाली पाहिजे. तेव्हा याचा अर्थ आपल्याला समजला असं मी गृहीत धरतो. शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो.